सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कररावजी जाधव यांनी हा जो प्रश्न विचारलाय त्याचा रोख निरालाय। परंतु भास्करराव गेले पहिल्या प्रश्नाच्याकडे कांदलवन ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये खोट म्हणतो, खोट, जी खोटीची झाडाच्या फांद्या म्हशीनात जर त्या ठिकाणी चारल्या तर म्हशींचं दूध पौष्टिक होतं, अशा प्रकारची लोकांची समज आहे आणि ती खरी आहे। कांदलवन म्हणजे त्याची बी आणि त्याचं रोप तयार होताना ती वरती तयार होताना ती गळल्यानंतर लाटेबरोबर जिथे जाईल तिथे ते रुजतं। आपण मगाशी म्हटलं की ज्या ठिकाणी दलदल आहे, दलदल नाही, खाऱ्या पाण्याची दलदल असेल तरच ते रुजतं, जर का ते खारं पाणी याचं बंद केलं ते मरतं। म्हणून माझं असं म्हणणं आहे की कांदलवनाच्या बाबतीमध्ये राज्य शासन आणि केंद्र सरकारचं सेन्सिटिव्ह आहे। भास्करराव जाधव साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे याचं एकूण गुजरात बॉर्डर टू गोवा बॉर्डर एकूण क्षेत्रफळ किती आहे याचं संपूर्ण त्या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे। कांदलवनाच्या अनुषंगानं पर्यटन उभं करणं, कांदलवनाचं रक्षण करणं, या ठिकाणी त्या कांदलवनामध्ये एवढी झाडं नव्हती। मेस्वाक नावाचं एक झाड, ज्याला आपण म्हणतो मेस्वाक, जी टूथब्रश आहे, पेस्ट, ते झाड सुद्धा तिथं होतं, ते नष्ट झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे आता फक्त काय त्या ठिकाणी फ्लेमिंगोज फक्त येतात किंवा काही दुर्लभ पक्षी येतात। एकूणच पर्यावरणाचा समतोल त्या ठिकाणी राखणं, कांदलवनाच्या अनुषंगाने सगळ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पक्ष्यांचं दर्शन व्हावं, अशा विविध प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवून कांदलवनाचं रक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि ती केली जाईल। आता आपण जो मूळ प्रश्न विचारलाय कुठला, की जी एकूण कांदलवन, किनारा, मच्छीमार, होणारे अपघात, किनाऱ्याला लोकांना निश्चित माहिती नसल्या कारणानं लोक बुडली जातात, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न, आणि म्हणून अशा करता एक कार्यशाळा कांदलवन आणि बॉम्बे हिस्ट्री जी ऑर्गनायझेशन त्यांच्या संयुक्त विद्यमाने तिथं ठेवली होती। 135 सदस्य 2 दिवस तिथे राहिले होते आणि तिथल्या त्यात स्वस्त्यात जी चांगली व्यवस्था आहे अशा प्रकारची ती हॉल घेतला गेला। त्या ठिकाणी कोस्ट गार्ड, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, तिथले मच्छीमार, समाजसेवक, तज्ज्ञ लोकांना सगळ्यांना घेऊन जागरूकता निर्माण करण्यासाठी हा त्या ठिकाणी खर्च केला गेला। 7,51,000 तशा बघायला गेलं मी सांगतो काही नगण्य आहे तो, परंतु त्याच्याद्वारे जी जागरूकता झाली ती निश्चितपणे भविष्यकाल करता पूरक आहे। आणि म्हणून भविष्यकालामध्ये कांदलवनाचं रक्षण केलं जाईल। किंबहुना मगाशी प्रश्न तो पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि वनमंत्री या 2 जबाबदाऱ्या असल्या कारणानं पालघर जिल्ह्यात जाताना तिथे कॅमेरा लावण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे। पोलीसचे अधिकारी, महसूलचे अधिकारी आणि वनाचे अधिकारी राऊंड क्लॉक 24 तास त्याच्यावर निगराणी करतील। कुठल्याही प्रकारच्या मुंबईच्या डेब्रीजच्या गाड्या तिथं जाणार नाहीत आणि गेल्यात तर त्यांच्यावर हेवी पेनल्टी लावून भविष्यकालामध्ये त्याला प्रतिबंध केला जाईल, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव यांनी जो प्रश्न कांदलवनामुळे जनतेच्या सुविधा रोखल्या जातात, त्या रोखल्या जाऊ नयेत अशाच भावनेचे आम्ही आहोत। आणि आपण सांगितलेली जो पुलाचा उल्लेख केला आहे ती माहिती मागवली जाईल। कांदलवनाच्या झाडांचं स्थलांतर करू आपण आणि त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या नियमानुसार त्याची परवानगी घेऊन आपल्याकडचा तो रखडलेला मार्ग खुला करू, एवढं तुम्ही या ठिकाणी। चला पुढे जाऊया। अध्यक्ष महोदय, सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित की केंद्र सरकारच्या भूमिका असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काही ठिकाणी एकूण प्रगतीचे मार्ग रोखले गेलेले आहेत आणि म्हणून रिव्ह्यू पिटिशन दाखल निश्चितपणे केला जाईल आणि ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या तिथे माननीय सर्वोच्च न्यायालयाला अवगत केल्या जातील आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल।